स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव या गावी झाला. त्यांचं खरं नाव केशव, पण त्यांना लाडाने बाळ या नावाने ओळखत असत. त्यांचं संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. त्यांच्या आईचं नाव पार्वतीबाई आणि वडिलांचं नाव गंगाधर शास्त्री. टिळक हे ब्राह्मण समाजाचे होते. ते ब्राह्मण घराण्यामध्ये जन्माला आले. लहानपणापासूनच अन्याय सहन करण्याचे त्यांच्यात क्षमता नव्हती. जिथं अन्याय होत असेल तिथं ते विरोध करत होते. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव, शिवजयंती असे उत्सव सुरू केले. लोकांनी संघटित व्हावं, लोकांनी एकत्र यावं व स्वराज्य मिळवावं अशी त्यांची प्रेरणा होती. खरं तर त्यांनी मराठा व केसरी वृत्तपत्रे सुद्धा सुरू केली. त्यांचा एक उद्देश होता की लोकमत ही फार मोठी शक्ती आहे. ते म्हणत होते की आपण सारे भारतीय एकत्र आलो तर इंग्रजांवर थुकलो जरी तरी हा देश पूर्ण वाहून जाईल, असं ते म्हणत होते. ते म्हणत होते की आता बस झाल्या योजना, बस झाले विचार, आता एकतर लढा एकतर मारा नाहीतर मारा, आणि असंच असेल तर माराच. धन्यवाद दोस्तों। अगर हमारा वीडियो अच्छा लगे तो लाइक, कमेंट एंड शेयर कीजिए। अगर आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो जल्द से जल्द सब्सक्राइब कीजिए।